नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त असे प्रत्यय घटित व उपसर्ग घटित शब्द हा भाग पाहणार आहोत. आपण त्यासाठी सुरुवातीला प्रत्यय म्हणजे काय हे पाहणार आहोत. मूळ शब्दानंतर एक किंवा अधिक अक्षरे येतात तेव्हा त्यांना प्रत्यय असे म्हणतात. एखादा मूळ शब्द आहे त्याच्यानंतर काय एक किंवा अधिक अक्षरे येतात तेव्हा त्यांना प्रत्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ कोणते प्रत्यय जोडले जातात? मान, खाना, दार, पणा हे प्रत्यय आपण शब्दांना जोडतो. शब्दांच्या नंतर प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. शब्दांच्या नंतर प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ तोफखाना, बुद्धिमान, प्रामाणिकपणा. म्हणजे मूळ शब्द कोणता? तोफ, आणि त्याला प्रत्यय घटित शब्द कोणता जोडलाय? खाना. बुद्धी मूळ शब्द आहे, त्याला प्रत्यय घटित शब्द कोणता? मान. प्रामाणिक, त्याला प्रत्यय कोणतं जोडलेले आहे? पणा. आलं लक्षात? मग तो शब्द तयार होईल प्रत्यय घटित शब्द. आता पुढचा आहे उपसर्ग. मूळ शब्दाच्या पूर्वी प्रत्यय कधी जोडतात? शब्दाच्या नंतर. आणि उपसर्ग कधी जोडतात? शब्दाच्या पूर्वी. हे दोन फरक लक्षात घ्यायचे. उपसर्ग कधी जोडतात? मूळ शब्दाच्या पूर्वी. आणि प्रत्यय कधी जोडतात? शब्दांच्या नंतर. आलं लक्षात? मूळ शब्दाच्या पूर्वी एक किंवा अधिक अक्षरे येतात तेव्हा त्यांना उपसर्ग म्हणतात. उदाहरणार्थ कोणते उपसर्ग आहेत पहा. गैर, बिन, ना हे उपसर्ग आहेत. हे मी थोडेच उदाहरण दिले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आणखी उपसर्ग जोडलेले आहेत. शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून तयार झालेल्या शब्दाला उपसर्ग घटित शब्दाच्या पूर्वी लागलं जातं आणि प्रत्यय शब्दाच्या नंतर लागलं जातं. उदाहरणार्थ गैरसमज, बिनधास्त, नासमज. आता गैर उपसर्ग जोडून समज, गैरसमज, बिनधास्त, नापसंत हे उपसर्ग जोडून शब्द तयार झालेले आहेत. आता पुढचं उदाहरण पाहूया. आपण शब्द पाहूया, प्रत्यय घटित शब्द पाहूया. काही उदाहरणं दिलेली आहेत. कोणते आहेत प्रत्यय घटित शब्दाचे उदाहरणं? वान प्रत्यय जोडून कोणते शब्द तयार झालेले आहेत पहा. बलवान, प्रज्ञावान, मौल्यवान, धनवान. पुढचा शब्द प्रत्यय घटित शब्द आहे गिरी. गुलामगिरी, दादागिरी, कामगिरी, मुलुकगिरी. पुढचा प्रत्यय जोडलेला आहे सर. त्यापासून शब्द तयार झालेले आहेत प्रत्यय घटित. वेडसर, काळसर, ओलसर, भोळसर, गोडसर. पुढील प्रत्यय आहे आई. त्यापासून प्रत्यय घटित शब्द तयार झालेले आहेत. नवलाई, शिष्टाई, दांडगाई, पिटाई, शिष्टाई. पुढचा शब्द आहे दार. टुमदार, इमानदार, जबाबदार, डौलदार, एटदार. तशाच प्रकारे उपसर्ग घटित शब्द देखील दिलेले आहेत पहा. उपसर्ग घटित शब्द आहेत. उपसर्ग जोडलेला आहे सु. त्यापासून शब्द तयार झालेले आहेत. सुलेखन, सुप्रसिद्ध, सुगंध, सुविचार, सुवार्ता. पुढचा उपसर्ग आहे वि. विकार, विख्यात, विज्ञान, विवाद, विसंगती. पुढील उपसर्ग आहे अव. त्यापासून उपसर्ग घटित शब्द झालेला आहे अवमान, अवलक्षण, अवघड, अवकृपा. पुढचा शब्द आहे अ. उपसर्ग जोडलेला आहे अ. अशांत, अक्षर, असत्य, अप्रिय, अभय. पुढचा उपसर्ग आहे प्र. त्यापासून शब्द आहेत प्रवाह, प्रबळ, प्रदोष, प्रकोप, प्रगती. लक्षात आलंय तुमच्या? प्रत्यय घटित शब्द काय केलं जातं? त्या शब्दाच्या नंतर जोडले जातात आणि उपसर्ग घटित शब्दामध्ये उपसर्ग शब्दाच्या सुरुवातीला जोडले जातात, पूर्वी जोडले जातात. मग त्यांची आपण काय करणार आहोत? काही उदाहरणं देखील पाहणार आहोत. आता कोणती उदाहरणं आहेत पहा. पेपरमध्ये विचारले जातात वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं. त्यानुसार त्यावर आधारित आपण प्रश्न काढलेले आहेत ते पाहणार आहोत. आता प्रश्न आहे. प्रश्न पहिला कसा आहे? पुढीलपैकी कोणत्या
प्रत्यय घटित शब्द नाही. काही गट दिले जातात, त्यामधून आपल्याला प्रत्यय घटित कोणता शब्द नाही ते ओळखायचं आहे. आता प्रत्यय घटित, प्रत्यय कधी जोडलं जातं? शब्दाच्या कधी जोडलं जातं? नंतर जोडलं जातं. म्हणजे प्रत्यय घटित शब्द नाही विचारले, बाकी सर्व काय आहेत मग प्रत्यय घटित शब्द आहेत. एकच फक्त प्रत्यय घटित शब्द नाही. गोडसर, नवलाई, हवामान, विकार हे पहिला गट आहे. यामध्ये पहा, प्रत्यय गोडसरला सर हे प्रत्यय जोडलेला आहे. नवलाईला आई शब्द जोडलेला, प्रत्यय जोडलेला आहे. हवामानला मान आणि विकारमध्ये वि हे उपसर्ग जोडलेलं आहे, म्हणून हा प्रत्यय घटित शब्द नाही. म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. आता पुढचा आहे पहा, पुढचा गट आहे ऐटदार, गुरगुरणे, धैर्यवान, वारकरी. आता प्रत्यय घटित शब्दामध्ये काय केलं जातं? शब्दांच्या नंतर जोडलं जातं प्रत्यय. ऐटदार या शब्दामध्ये दार जोडलेला आहे, धैर्यवान शब्दामध्ये वान जोडलेला आहे, वारकरी शब्दामध्ये री जोडलेला आहे. म्हणजे वारकरी जोडलेला आहे. यामध्ये दुसरा शब्द काय आहे? दुसरा शब्द काय आहे? गुरगुरणे हा शब्द प्रत्यय घटित शब्द नाही, त्याला प्रत्यय जोडलेला आहे, मूळ शब्द आहे. वारकरी देखील नाम आहे, यामध्ये कोणताही उपसर्ग किंवा प्रत्यय घटित शब्द जोडलेला नाही, तो मूळचा शब्द आहे. पुढचा गट आहे लबाडपणा, आडनाव, भांडखोर आणि भाग्यवान हे शब्द जोडलेले आहेत. हे शब्द गट दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे, लबाडपणाला काय केलेलं आहे? लबाडपणाला आपल्याला पणा हे काय जोडलेलं आहे? प्रत्यय जोडलेलं आहे. भांडखोरमध्ये खोर हे जोडलेलं आहे आणि भाग्यवानला वान हे प्रत्यय जोडलेलं आहे. म्हणजे आडनाव या शब्दाला आ हे काय केलेलं आहे? आडनाव हे शब्दाला प्रत्यय जोडलेलं नाही, म्हणून दुसरा पर्याय योग्य आहे. आता चौथं उदाहरण आहे, चौथं गट आहे ओलसर, सदाचार, नवलाई, फसवेगिरी. यामध्ये पहा, सर, आई, गिरी हे काय जोडलेले आहेत? प्रत्यय जोडलेले आहेत. दुसरा पर्याय असा आहे की त्याला प्रत्यय न जोडता उपसर्ग जोडलेला आहे. सदा हे उपसर्ग जोडलेलं आहे. सदाचार यामध्ये हा प्रत्यय घटित शब्द नसून उपसर्ग घटित शब्द आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, पुढील प्रत्येक प्रश्नातील उपसर्ग घटित शब्द नसलेला पर्याय निवडा. म्हणजे बाकी सर्व उपसर्ग घटित आहेत आणि एकच असा आहे की जो उपसर्ग घटित नाही, त्यामुळे त्या गटामधून आपल्याला तो निवडायचा आहे. आता त्यामधला पहिला गट आहे प्रतिदिन, ग्रामीण, विसंगत, सुभाषित. उपसर्ग घटित शब्दामध्ये पहा आपण काय केलेलं आहे, प्रत्यय घटित शब्द नंतर शब्दाच्या नंतर जोडतात, तसं उपसर्ग काय करतात? शब्दाच्या पूर्वी जोडतात. या शब्दामध्ये प्रतिदिन, विसंगत, सुभाषित हे शब्द उपसर्ग जोडलेले आहेत. ग्रामीण हा मूळ शब्द आहे, यामध्ये कोणताही उपसर्ग जोडलेला नाही, म्हणून दुसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे हर घडी, अनियमित, खबरदार, दर साल. पुढचा गट आहे हर घडी, अनियमित, खबरदार, दर साल. यामध्ये आपल्याला काय निवडायचं आहे? उपसर्ग घटित नसलेला पर्याय निवडायचा आहे. शब्दांवर लक्ष ठेवा, उपसर्ग घटित नसलेला शब्द जोडायचा आहे. आता हर घडी, हर घडीमध्ये काय केलेलं आहे आपल्याला पहा, हर हा उपसर्ग जोडलेला, अनियमित मध्ये अ हा उपसर्ग जोडलेला आहे, खबरदार मध्ये दार हे प्रत्यय जोडलेला आहे. पहा आपल्याला उपसर्ग घटित शब्द निवडायचा नसलेला निवडायचा आहे. दर साल म्हणजे हा शब्द कोणता आहे? प्रत्यय घटित आहे, म्हणजे तो उपसर्ग घटित नाही, म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा आहे बेकायदा. पुढचा गट आहे बेकायदा, गायक, अपशकुन, नापसंत. यामध्ये आपल्याला निवडायचं काय आहे? उपसर्ग घटित नसलेला पर्याय निवडायचा आहे. म्हणजे बाकीच्यांना उपसर्ग जोडलेले आहेत. कोणत्याला जोडले आहे? बेकायद्याला जोडलेला आहे, अपशकुनमध्ये अप जोडलेला आहे आणि नापसंतमध्ये ना जोडलेला आहे, अपशकुनमध्ये अ जोडलेला आहे. म्हणजे गायक हा शब्दाला कोणताही उपसर्ग जोडलेला नाही, म्हणून तो शब्द उपसर्ग घटित नाही, म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा गट आहे पहा आडपडदा, बेखबर,
असहकार फुलदाणी. यामध्ये काय आहे पहा, आपल्याला उपसर्ग न जोडलेला पर्याय शोधायचा आहे. यामध्ये आडपडदामध्ये आड हा शब्द आहे, ते बेखबरमध्ये बे, असहकारमध्ये हे शब्द उपसर्ग जोडलेले आहेत, पण फुलदाणी या शब्दाला कोणताही उपसर्ग जोडलेला नाही, म्हणून चौथा पर्याय योग्य आहे. अशाच प्रकारची आणखी काही उदाहरणं देखील आपण पाहणार आहोत. परीक्षेसाठी उपयुक्त अशीच उदाहरणं आपण घेत आहोत. त्याची तुम्ही परत सराव करून आपण पेपरसाठी तयारी करू शकतो. यामध्ये आता पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा. पुढील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा. त्यामधील पहिला प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी कोणत्या शब्दास सु उपसर्ग लागणार नाही. प्रश्न व्यवस्थित वाचत जा. सु हा उपसर्ग लागणार नाही असं विचारलंय, लागेल असं विचारलंय का, नाही असं विचारलंय, उपसर्ग लागणार नाही. म्हणजे मग आपल्याला पर्याय पाहिजे आहेत, शिक्षित, जीव, स्वरूप, काळ. यामध्ये आता पहा, ह्याला कोणत्याला उपसर्ग लागणार नाही. सुशिक्षित हा शब्द तयार होतोय, सुजीव, सुस्वरूप हा होतोय तयार, सुकाळ हा देखील शब्द उपसर्ग घटित तयार होते, पण सुजीव नाही होत. म्हणून आपला पर्याय, उत्तराचा पर्याय कोणता आहे, दुसरा पर्याय. सुजीव हा शब्द उपसर्ग घटित तयार होत नाही, म्हणून त्याला सु हा उपसर्ग लागणार नाही. आता पुढचा प्रश्न आहे पहा, दुसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या शब्दास मान प्रत्यय लागणार नाही. इथे कोणता मान प्रत्यय, प्रत्यय कधी लागतो, नंतर लागतो, म्हणून आपण जोडून पाहावं लागेल. नाही विचारलंय त्यांनी, म्हणजे बाकीच्यांना लागेल. आता मान हा ऐट मान होतं का, नाही होत. हवामान होतंय, म्हणजे इथे प्रत्यय लागतोय. शक्तिमान शब्द प्रत्यय घटित होतोय. कीर्तिमान हा देखील होतोय, म्हणजे आपल्यासाठी पहिला पर्याय योग्य आहे की मान प्रत्यय या ठिकाणी लागणार नाही. आता पुढचा प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी कोणत्या शब्दास बे हा उपसर्ग व दार हा प्रत्यय लागेल. म्हणजे काय विचारलंय त्यांनी, पुढील कोणत्या शब्दास बे, एकच शब्दास बे हा उपसर्ग व दार हा प्रत्यय लागेल एकाच शब्दात. आता याच्यामध्ये पहा, बे हा उपसर्ग लागतो ह्या पहिल्या पर्यायाला, बे शिस्त, पण शिस्तदार होतंय का, नाही, म्हणजे आपल्यासाठी हा पर्याय योग्य नाही. आता ह्याच्यामध्ये बे इमान हा उपसर्ग लागतोय आणि इमानदार हा प्रत्यय लागतोय, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. तरी आपण पुढच्या पर्याय पाहूया. राखण, बेराखण होतं का, नाही, राखणदार हा शब्द उपसर्ग प्रत्यय घटित तयार होतो, म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारलाय, दोन्ही पण लागेल असा शब्द होतंय का, म्हणजे नाही हा पर्याय. आता गुमान, बेगुमान हा शब्द उपसर्ग घटित तयार होतोय, पण गुमानदार हा शब्द तयार, प्रत्यय घटित शब्द तयार होतोय का, नाही, म्हणजे आपल्यासाठी दुसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी कोणत्या शब्दास प्रति हा उपसर्ग लागणार नाही. कोणता उपसर्ग, प्रति हा उपसर्ग लागणार नाही असं विचारले, लागणार नाही असं विचारले. आता यामध्ये प्रति उपसर्ग कधी लागतो, उपसर्ग सुरुवातीला लागतो, पूर्वी लागतो, म्हणजे प्रतिसाद म्हणजे हा शब्द तयार होतोय. प्रतिध्वनी हा उपसर्ग घटित शब्द तयार होतोय. प्रतिपाठ नाही होत. प्रतिबिंब हा शब्द तयार होतोय, म्हणजे आपल्यासाठी तिसरा पर्याय काय विचारलंय त्यांनी, प्रति हा उपसर्ग लागणार नाही विचारले, कोणत्या शब्दाला लागणार नाही असं विचारलंय, म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. अशाच प्रकारचे आणखी प्रश्न देखील आपण परीक्षेसाठी उपयुक्त शब्द पाहणार आहोत. यामधील पुढील प्रश्न आहे, तोपखाना या शब्दाचा प्रकार ओळखा. तोपखाना या शब्दाचा असे देखील प्रश्न विचारले जातात पेपरमध्ये. परीक्षेमध्ये जसे प्रश्न विचारले जातात त्या अनुसरूनच प्रश्न काढलेले आहेत आणि त्यांचा सराव आपण घेत आहोत. मग कोणता आहे प्रश्न, तोपखाना या शब्दाचा प्रकार ओळखा. कोणता आहे, उपसर्ग घटित शब्द आहे का, प्रत्यय घटित आहे का, क्रियापद आहे का, वरील सर्व प्रकारचा तो शब्द आहे. तर पहा, तोपखाना यामध्ये खाना हे काय जोडलेलं आहे, प्रत्यय जोडलेला आहे, म्हणून तो प्रत्यय घटित शब्द तयार झालेला आहे, म्हणजे आपण दुसरा पर्याय योग्य आहे. तोपखाना हा प्रत्यय घटित शब्द
आहे. आता पुढील प्रश्न आहे पहा, उपसर्ग घटित शब्द ओळखा. उपसर्ग घटित शब्द, उपसर्ग कधी जोडतात? सुरुवातीला जोडतात, शब्दाच्या पूर्वी जोडतात. आता निष्पाप, निरोगी, आहार, वरील सर्व. आता उपसर्ग इथे नि जोडलेला आहे, इथे पण निरोगी जोडलेला आहे, इथे पण आ जोडलेला आहे. म्हणजे पहा या ठिकाणी सर्व शब्द उपसर्ग घटित असतात. असा एक वेगळा प्रश्न टाकलेला आहे. कधी कधी आपण काय करतो, सुरुवातीचाच प्रश्न पर्याय पाहतो आणि लगेच त्याला पहिलेच पर्यायाला टिक करून टाकतो, परंतु सगळे पर्याय वाचायचे असतात. कारण या ठिकाणी पहा सगळे पर्याय काय आहेत, उपसर्ग घटित शब्द आहेत. म्हणजे आपल्यासाठी चौथा पर्याय आपल्याला निवडायला लागेल, वरील सर्व उपसर्ग घटित शब्द आहेत. पेपरला मुलं हीच चूक करतात की पहिला शब्द पाहतात किंवा दुसरा शब्द पाहतात, एखादा शब्द सापडला की त्या शब्दाला लगेच आपण त्या पर्यायाला गोल करून घेतो. परंतु असं न करता आधी सुरुवातीला सगळे पर्याय वाचायचे. शेवटचा पर्याय असाही असू शकतो की वरील सर्व, म्हणून या पर्यायामध्ये हे सर्व उपसर्ग घटित शब्द आहेत. आता पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी प्रत्यय घटित शब्द ओळखा. कोणत्या शब्दाला प्रत्यय जोडलेला आहे तो शब्द ओळखायचा आहे. आता यामध्ये पहा, लाजाळू, पडसाद, अध्ययन, अतिरेक हे सगळे शब्द, पडसाद हे सगळे शब्द काय झालेले आहेत, पड, यांना काय जोडलेले आहेत, उपसर्ग जोडलेले आहेत. पण यामध्ये लाजाळू हा शब्द उपसर्ग प्रत्यय घटित आहे, बाकी सर्व उपसर्ग घटित शब्द आहेत. आता पुढचा आहे अध्ययन शब्द हा पूर्ण आहे. आता पुढील प्रश्न आहे चौथा, पुढीलपैकी प्रत्यय घटित शब्द कोणता? प्रत्यय घटित शब्द कोणता असं विचारलं आहे. आता प्रत्यय घटित शब्द कोणता आहे पहा, दुर्जन, दिवाणखाना, कटकट, चुळबुळ. यामध्ये आपल्याला प्रत्यय घटित शब्द निवडायचा आहे जिथे प्रत्यय जोडलेला आहे. प्रत्यय कधी जोडतात? शब्दाच्या नंतर. आता यामध्ये पहा दुसरा पर्याय योग्य आहे. का बरं दुसरा पर्याय योग्य आहे? कारण यामध्ये खाना हे प्रत्यय या शब्दाला जोडलेलं आहे, बाकी शब्दांना प्रत्यय जोडलेले नाहीत. म्हणून हा दिवाणखाना शब्द प्रत्यय घटित शब्द आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्याला जर शैक्षणिकदृष्ट्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त असे व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.